गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कसे काय सगळे मजेत ना? ओके. अभ्यास करताय की नाही? अभ्यास करायलाच पाहिजे, अभ्यास केल्याशिवाय चालणार नाही. मॅथमॅटिकल मेथड्सचे आपण याच्यापूर्वी 5 लेक्चर्स बघितलेले. मॅथमॅटिकल मेथड्सच्या 6व्या लेक्चरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ओके. मॅथमॅटिकल मेथड्सच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्स किंवा रिझल्टंट ऑफ वेक्टर्स जर रिझल्टंट दिला असेल तर रिझॉल्व्ह कसं करायचं, कंपोनंट कसे फाइंड आउट करायचे, रिझल्टंटची मॅग्निट्यूड कशी काढायची, हे पॉइंट्स आपण मागल्या लेक्चरमध्ये बघितलेले होते. तर आता आपल्याला काय करायचंय, याच्या पुढचा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट स्टुडंट बघायचा आहे. पॉइंटचं नाव आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. बघा, हे पॉइंटचं नाव आहे आपल्या मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आपण ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर पॉइंट बघितलेला, आठवते का सगळ्यांना? ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना आपण एक महत्वाचा पॉइंट बघितलेला, जर दोन वेक्टर्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असेल तर ते दोन्ही वेक्टर्स सेम टाईपचे आणि एकाच क्वांटिटीचे असायला पाहिजे, तरच आपण त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. बरोबर आहे? म्हणजे फोर्स आणि फोर्स याचीच ऍडिशन होऊ शकते, व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी याचीच ऍडिशन होऊ शकते, डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंटचीच ऍडिशन होऊ शकते. बरोबर? पण फोर्स आणि व्हेलॉसिटीची ऍडिशन होऊ शकते का? नाही. पण जर माझ्याकडे दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतील, दोन वेक्टर क्वांटिटीज असतील, तर मी त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. जेव्हा मी दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजचं मल्टिप्लिकेशन करणार, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला मिळणारं जे उत्तर असेल ती न्यू फिजिकल क्वांटिटी असणार. काय असणार? ती न्यू फिजिकल क्वांटिटी असणार. आणि ती जी न्यू फिजिकल क्वांटिटी आहे ती स्केलार पण असू शकते आणि वेक्टर पण असू शकते. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ असा, आपण दोन वेगवेगळ्या किंवा दोन सिमिलर सुद्धा एकसारख्या पण फोर्सचं पण मल्टिप्लिकेशन करू शकतो, फोर्सचं ऍडिशन पण करू शकतो. ओके. पण फोर्स आणि व्हेलॉसिटी यांचे ऍडिशन करू शकतो का? नाही. पण यांचं मल्टिप्लिकेशन मात्र करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही फोर्स आणि व्हेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन करणार तेव्हा तुम्हाला पॉवर नावाची क्वांटिटी मिळणार. आता बघा, फोर्स वेगळी क्वांटिटी, व्हेलॉसिटी वेगळी क्वांटिटी आणि मिळालेलं उत्तर पॉवर सुद्धा वेगळीच क्वांटिटी. आता फोर्स वेक्टर आहे, व्हेलॉसिटी वेक्टर आहे, पण पॉवर स्केलार आहे. ओके. अशाच प्रकारे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट किंवा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याचं मल्टिप्लिकेशन केलं तर वर्क डन मिळतं, ते पण स्केलर आहे. पण जर समजा तुम्ही लिनियर मोमेंटम आणि पोझिशन वेक्टर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर अँग्युलर मोमेंटम मिळते, जी की वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे याचा अर्थ दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारं उत्तर वेक्टर पण असू शकतं, स्केलार पण असू शकतं. बघा, ऐका, लक्ष देऊन. मल्टिप्लिकेशन करत असताना समजा मी काय केलं बघा, सपोज एक स्केलार घेतला. काय घेतला? स्केलार इंटू स्केलार. हे पहिल्यांदा बेसिक सांगतोय तुम्हाला. जर मी दोन स्केलारचं मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणारं उत्तर सुद्धा काय असणार? स्केलारच असणार. ओके. बघा, स्केलार इंटू व्हेक्टर. आपण सुरुवातीलाच बघितलंय वेक्टर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर विथ स्केलर नावाचा पॉइंट. जर मी एखाद्या स्केलार बरोबर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं तर मिळणारं उत्तर वेक्टर असणार. पण जर मी समजा वेक्टर इंटू वेक्टर केलं, म्हणजे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं, तर मिळणारं उत्तर वेक्टर पण असू शकतं आणि स्केलार पण असू शकतं. उत्तर जे आहे, म्हणजे जेव्हा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करणार, दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तिसरी नवीन फिजिकल क्वांटिटी मिळते. ती क्वांटिटी वेक्टर पण असू शकते आणि स्केलार पण असू शकते. आलं लक्षामध्ये? समजलं का सगळ्यांना? म्हणजे आपण दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन करू शकतो का? 100% करू शकतो. ओके. मग दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारं उत्तर वेक्टर असेल का स्केलार असेल? तर दोन्ही पण असणार. काय असणार? स्केलार पण असू शकतं आणि वेक्टर पण असू शकतं. ओके. म्हणून वेक्टर मल्टिप्लिकेशनचे दोन टाइप्स असतात.
वेक्टर मल्टिप्लिकेशनचे किती टाइप्स असणार? 2. बघा, पहिला असतो समजा 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मिळणारं उत्तर स्केलार असेल, मिळणारं उत्तर कसं असेल? स्केलार, तर त्याला स्केलार प्रोडक्ट असं म्हणायचं. काय म्हणायचं? स्केलार प्रोडक्ट. आणि समजा 2 वेक्टर्स असतील आणि त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि मिळणारं उत्तर वेक्टर असेल तर त्याला वेक्टर प्रोडक्ट असं म्हणायचं. याचा अर्थ मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरचे 2 प्रकार असतात. पहिला असतो स्केलार प्रोडक्ट आणि दुसरा असतो वेक्टर प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरचे प्रकार किती? 2. पहिला कुठला? स्केलार प्रोडक्ट. दुसरा कुठला? वेक्टर. म्हणजे स्केलार प्रोडक्ट कधी असेल बघा, वेक्टर इंटू वेक्टर इज इक्वल टू स्केलर असं जर मिळत असेल तर तो कुठला प्रोडक्ट असणार? स्केलार प्रोडक्ट असणार. आणि वेक्टर इंटू वेक्टर इज इक्वल टू काय मिळत असेल? वेक्टर मिळत असेल तर तो वेक्टर प्रोडक्ट असणार. ही जनरल डेफिनेशन किंवा मी ठोक डेफिनेशन सांगितली. अशी काय म्हणतात त्याला, काय म्हणेन मी, अशीच एक आर्बिटरी डेफिनेशन सांगितली. पण समजलं का तुम्हाला? वेक्टर मल्टिप्लिकेशन किती प्रकारे होऊ शकतं? 2 प्रकारे. जर 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर उत्तर मिळणारी जी तिसरी क्वांटिटी आहे, ओके, ती क्वांटिटी जर स्केलार असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला स्केलार प्रोडक्ट असं म्हणायचं. आणि 2 वेक्टरचा गुणाकार केला असता मिळणारी तिसरी क्वांटिटी सुद्धा वेक्टरच असेल तर त्याला वेक्टर प्रोडक्ट असं म्हणायचं. क्लिअर सगळ्यांना? समजलं? इंट्रोडक्टरी पार्ट समजला. सो आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये किती प्रकारचे प्रोडक्ट्स बघायचे? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. किती प्रकारचे प्रोडक्ट बघायचे? 2. पहिला असेल स्केलार प्रोडक्ट आणि दुसरा असेल वेक्टर प्रोडक्ट. तर पहिला नंबरचा बघूया, फर्स्ट वन, स्केलार प्रोडक्ट कशाला म्हणायचं? पॉइंटचं नाव काय? स्केलार प्रोडक्ट. पॉइंट कळला? स्केलार प्रोडक्ट कशाला म्हणायचं? ओके. When two vectors are multiplied, if they produces a scalar quantity, then the product is called as scalar product. ही एक ढोबळमानानं सांगितलेली डेफिनेशन आहे. 2 वेक्टरचं वेक्टर मल्टिप्लिकेशन केला असता मिळणारं उत्तर स्केलार असेल तर त्याला स्केलार प्रोडक्ट म्हणायचं. ही ढोबळमानानं सांगितलेली ओव्हरऑल अशी एक डेफिनेशन सांगितली. पण प्रॉपर डेफिनेशन अशी नाही. बघा, प्रॉपर डेफिनेशन अशी आहे, द स्केलार प्रोडक्ट, अगोदर मी लिहून देतो मग एक्सप्लेन करतो. द स्केलार प्रोडक्ट ऑफ 2 non-zero vectors. काय म्हणायचं बघा, द स्केलार प्रोडक्ट ऑफ 2 non-zero vectors, वेक्टर P and वेक्टर Q can be defined as product of magnitudes of 2 vectors and cosine of angle between them. काय सांगायचं बघा, the scalar product of 2 non-zero vectors say P and Q can be defined as 2 वेक्टर्सचा जो स्केलार प्रोडक्ट असणार आहे त्या स्केलार प्रोडक्टची डेफिनेशन काय आहे? इट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ 2 वेक्टर्स, म्हणजे त्या 2 वेक्टर्सच्या मॅग्निट्यूड आणि दोघांमध्ये जो अँगल आहे त्याचा कोसाइन म्हणजे कॉस यांचा प्रोडक्ट म्हणजे स्केलार प्रोडक्ट. थोडक्यात काय, मी हे 2 वेक्टर्स घेतलेत, सपोज दिस इज वेक्टर P and this is वेक्टर Q. ओके, दोघांमध्ये अँगल किती असेल? थीटा. आता ह्या दोघांचा मला जर कुठला प्रोडक्ट काढायचा असेल, स्केलार प्रोडक्ट, तर वेक्टर P आणि वेक्टर Q यांचा जो स्केलार प्रोडक्ट आहे तो स्केलार प्रोडक्ट असतो P डॉट Q इज इक्वल टू P म्हणजे पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, Q म्हणजे दुसऱ्या वेक्टरची मॅग्निट्यूड आणि कॉस थिटा म्हणजे कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. आलं लक्षामध्ये? सो P डॉट Q इज इक्वल टू PQ कॉस थिटा. लक्षात ठेवा, स्केलार प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स
इज रिप्रेझेंटेड बाय डॉट बिटवीन द टू व्हेक्टर्स. इथं बघा मी दोघांचा प्रोडक्ट घेतलाय आणि प्रोडक्ट रिप्रेझेंट कशाने केलाय मी डॉट ने रिप्रेझेंट केलाय, म्हणून स्केलार प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ऍज डॉट प्रोडक्ट. काय म्हणायचं डॉट प्रोडक्ट. काय म्हणायचं डॉट प्रोडक्ट बघा स्केलार वेक्टर स्केलार प्रोडक्टला डॉट प्रोडक्ट काय म्हणायचं कारण स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is represented by dot between them, hence it is also called as dot product. म्हणून त्याला काय म्हणायचं डॉट प्रोडक्ट. समजलं का सगळ्यांना. बघा इथं बघा पहिला वेक्टर दुसरा वेक्टर ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट घेतला, हे उत्तर मिळालं. आता हे आन्सर मध्ये कुठे डायरेक्शन मेन्शन केली का आपण नाही केली. डायरेक्शन मेन्शन केलेली नाहीये, नुसतीच मॅग्निट्यूड लिहिलेली आहे. याचा अर्थ ही टर्म स्केलर आहे की वेक्टर आहे स्केलर आहे. म्हणजे दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळणारं उत्तर कसं मिळालं मला स्केलार मिळालं, म्हणूनच याला काय म्हणायचं स्केलार प्रोडक्ट. कळलं का सगळ्यांना. सो डेफिनेशन काय सांगणार स्केलार प्रोडक्टची बघा. द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स वेक्टर पी अँड वेक्टर क्यू कॅन बी, मी इथं पी अँड क्यू घेतलंय, तुम्ही कुठलं पण घेऊ शकता. कॅन बी डिफाइंड ऍज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, गुणाकुणाचा, मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. बघा बघा दोन वेक्टरचा कुठला प्रोडक्ट घेतलाय मी डॉट दिलाय म्हणजे कुठला प्रोडक्ट आहे स्केलार प्रोडक्ट विच इज ऑल्सो कॉल्ड ऍज डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू काय केलं बघा मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर इंटू कॉस ऑफ अँगल बिटवीन देम म्हणजे कॉस थिटा. बघा कुठली क्वांटिटी आहे स्केलार आहे का. दिस इज स्केलार प्रोडक्ट. समजलं सगळ्यांना. आलं लक्षामध्ये. काय समजलं येस. काय सांगायचं सांगा स्केलार प्रोडक्ट बद्दल. द स्केलार प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स वेक्टर p and vector q is defined as the product of magnitudes of two vectors and cosine of angle between them. The scalar product between two vectors is represented by dot between them, hence it is also called as a dot product. बघा इथे एक्सप्लेन केलेलं आहे. कळलं सगळ्यांना. Where p is magnitude of first vector, q is magnitude of second vector and theta is angle between the two vectors. इथे दाखवलंय बघा. दिसतंय का सगळ्यांना. बघा क्लिअर सगळ्यांना. स्केलार प्रोडक्टची डेफिनेशन समजली का. ओके चला डेफिनेशन लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून डेफिनेशन लिहून घ्या. ओके आता स्केलार प्रोडक्टची डेफिनेशन बघितल्यानंतर स्केलार प्रोडक्टचं इक्वेशन बघितलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितल्यानंतर आपल्याला स्केलार प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. स्केलार प्रोडक्टचे काय बघायचे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. सो द नेम ऑफ द पॉइंट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलार प्रोडक्ट. काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कुणाचे स्केलार प्रोडक्ट. स्केलार प्रोडक्टचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला बघायचे आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट नंबर 1 स्केलार प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. आता कम्युटेटिव्ह शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला की याच्यापूर्वी. कम्युटेटिव्ह कधी म्हणायचं जरी सिक्वेन्स बदलला तरी आन्सर सेम राहत असेल तर त्याला कम्युटेटिव्ह म्हणायचं. सो मी काय सांगितलं बघा स्केलार प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह आहे याचा अर्थ काय जर मी p डॉट q हा पहिला सिक्वेन्स घेतला आणि q डॉट p हा दुसरा सिक्वेन्स घेतला तरी दोन्ही कसे आहेत सेम आहेत, म्हणून मी काय म्हणणार स्केलार प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. सो हियर आय कॅन से बघा वेक्टर p डॉट वेक्टर q इज इक्वल टू वेक्टर q डॉट वेक्टर p इज इक्वल टू pq cos थिटा. तुम्ही p डॉट q घ्या किंवा q डॉट p घ्या दोन्ही कसे येणार आहे सेम येणार आहे.
आणि दोन्ही सेम येतं म्हणजे सिक्वेन्स बदलला तरी आन्सर चेंज होत नाही, म्हणून मी म्हणतो स्केलार प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. आलं लक्षामध्ये? समजला पहिला कॅरेक्टरिस्टिक. सो राईट डाऊन स्केलार प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह. ओके. दुसरा स्केलार प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. स्केलार प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय बघा, समजून घ्या. हे बघा असं केलं मी, वेक्टर पी डॉट, हे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय असतं बघा, आपल्याकडे असं समजा ए डॉट बी प्लस सी. जर आपण असं केलं तर याचं उत्तर काय लिहितो आपण? ए इंटू असं असतं ना प्लस ए गुणिले बी प्लस सी, म्हणजे ए इंटू बी प्लस बी इंटू सी करतो ना आपण असं. ऍक्च्युली ह्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. आणि स्केलार प्रोडक्ट सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह असतो. कसं काय बघा, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर आर. आता हा जो पी आहे, हा वेक्टर पी या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होऊ शकतो. म्हणजे वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी डॉट वेक्टर आर. म्हणजे याचा अर्थ हा जो पी आहे हा क्यू आणि आर ला इक्वली डिस्ट्रीब्यूट झाला का? जेवढा पी क्यूच्या वाट्याला आला तेवढाच आरच्या वाट्याला आला की नाही? पूर्णच आला ना. म्हणून ह्याला कुठलं लॉ म्हणायचं? त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणायचं. मग पी बघा डिस्ट्रीब्यूट झाला का? म्हणून काय म्हणायचं? स्केलार प्रोडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. तिसरा नंबर 3, हे दोन लिहून घ्या. बघा त्याच्यामध्ये स्पेशल केसेस बघायच्या. हे पहिले लिहून घ्या तुम्ही, राईट इट डाऊन. मग पुढच्या स्पेशल केसेस बघूया आपण. ओके. दोन कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर आता तिसरा कॅरेक्टरिस्टिक बघूया स्केलार प्रोडक्टचा. स्केलार प्रोडक्टचा तिसरा कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काही स्पेशल केसेस बघायच्यात आपल्याला. नंबर 3, स्पेशल केसेस ऑफ स्केलार प्रोडक्ट. ओके. हा तिसरा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचा आहे. चला बघूया मग. या स्पेशल केसेस ऑफ स्केलार प्रोडक्ट मध्ये बघा, इफ नंबर 1, याच्यामध्ये नंबर 1 बघा, इफ टू वेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर. दोन वेक्टर्स एकमेकांना कसे असतील? पॅरलल असतील. म्हणजे वेक्टर दॅट इज थिटा इज इक्वल टू किती असेल बघा? 0. थिटा इज इक्वल टू किती असेल? 0. देअरफॉर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू किती येईल बघा? पी क्यू येईल का? येस ऑर नो? वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू, ऍक्च्युली आपण काय करणार इथं? पी क्यू कॉस थिटा. पी क्यू कॉस थिटाच्या ऐवजी किती पुट करणार? 0. कॉस 0 किती असतं? 1. म्हणजे 1 इंटू पी क्यू. आन्सर किती आला मग? पी क्यू. सो वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू पी क्यू. मग बघा इकडे, मग ह्याला जर मी आय कॅप जे कॅप के कॅपच्या फॉर्ममध्ये एक्सप्लेन केलं तर ते कसं असेल बघा? वेक्टर हे बघा, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. म्हणजे एखाद्या वेक्टरला, आता बघा हे दोन आय कॅप जे कॅप के कॅप हे इक्वल वेक्टर्स आहेत बरोबर. पण आपल्याला माहिती आहे इक्वल वेक्टर्स नुसते इक्वल असतात का? ते इक्वल पण असतात आणि पॅरलल पण असतात. म्हणून मी असं लिहिलं आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. आलं लक्षामध्ये? म्हणजे याचा अर्थ असा, दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? त्यांच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्ट एवढाच असतो. पुढे कॉस बीस जोडायचं नाही. दुसरा, इफ टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, दॅट इज थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. थिटा किती असेल? 90 डिग्री असेल. देअरफॉर बघा, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू डॉट वेक्टर पी इज इक्वल टू किती येणार बघा? पी क्यू इंटू कॉस 90. कॉस 90 असतं 0, म्हणजे 0 इंटू एनिथिंग 0.
म्हणजे दोन व्हेक्टर्स जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्केलार प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट किती असणार 0. याचा अर्थ डॉट प्रोडक्ट असं पण घेऊ शकता तुम्ही, डॉट प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर व्हेक्टर्स इज 0. ओके, प्रॉपर्टीमध्ये असं लिहू शकता. मग बघा मी असं केलं, आय कॅप डॉट जे कॅप, जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप. बघा आय कॅप आणि जे कॅप एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर असतील काय, बरोबर आहे की नाही. आय कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस, जे कॅप अलॉंग वाय ॲक्सिस. जे कॅप आणि के कॅप एकमेकांना परपेंडिक्युलर असतील कसं काय, जे कॅप अलॉंग वाय ॲक्सिस, के कॅप अलॉंग झेड ॲक्सिस. आणि हे दोघं पण एकमेकांना परपेंडिक्युलर असतील म्हणजे सगळेच वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर यांचा आन्सर किती येणार 0. आलं लक्षामध्ये. याचा अर्थ परपेंडिक्युलर व्हेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच स्केलार प्रोडक्ट किती असतो 0 असतो. ओके, केस नंबर 2 बघितली आपण. आता केस नंबर 3 बघूया, स्पेशल केस नंबर 3. इफ टू व्हेक्टर्स आर अँटी पॅरलल. ओके, जर दोन व्हेक्टर्स अँटी पॅरलल असतील तर अँटी पॅरलल म्हणजे थिटा इज इक्वल टू किती असेल 180 डिग्री. देअरफॉर P dot Q is equal to Q dot P is equal to minus of PQ. P dot Q is equal to Q dot P is equal to minus of PQ. म्हणजे जर दोन व्हेक्टर्स एकमेकांना कसे असतील, अँटी पॅरलल असतील तर त्यांचा जो प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट दोघांच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टचा मायनस घ्यायचा. ओके, केस नंबर 3. नाव केस नंबर 4. if vector P is equal to vector Q. जर दोन वेक्टर्स इक्वल असतील, जर दोन वेक्टर्स इक्वल असतील then vector P dot vector Q is equal to P square is equal to Q square. कारण दोघं जण कशी इक्वल आहेत ना, मग तुम्ही P स्क्वेअर म्हणा किंवा Q स्क्वेअर म्हणा. P च्या जागी Q पुट करा तर काय येणार P स्क्वेअर येणार किंवा Q स्क्वेअर येणार आणि Q च्या जागी P पुट करा P स्क्वेअर येणार. कारण दोघं जण कसे आहेत, इक्वल आहेत आणि इक्वल वेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतात म्हणजे दोघांमधला अँगल किती येणार 0. क्लिअर सगळ्यांना, आलं लक्षामध्ये. या 4 पॉसिबल केसेस समजल्या का सगळ्यांना. ओके, सो स्पेशल केसेस ऑफ वेक्टर प्रोडक्ट मधल्या 4 केसेस समजल्या का. पॅरलल असतील तर किती, परपेंडिक्युलर असतील तर किती, अँटी पॅरलल असेल तर काय आणि इक्वल असेल तर काय. ओके, चलो आगे बढ़ते हैं. हम लबों से कह न पाए उनसे औले दिल कभी और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है. झालं पुसून, पुढे बघा आता. ओके, चला कॅरेक्टरिस्टिक नंबर 4. 4च ठीक आहे, असू दे. चला 4 तर 4 काय प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली जो मी इथला चौथा घेतलेला ना, चौथा प्रॉपर्टी, तो कॅरेक्टरिस्टिक नंबर 4 होता आणि मी ह्याच्यामध्येच मिक्स केलं. असू द्या आता कॅरेक्टरिस्टिक नंबर 4. इफ टू व्हेक्टर्स आर रिप्रेझेंटेड. बघा आपल्या फ्रेम मध्ये येते का बघूया. अरे बापरे, अरे बापरे, हा येते. अरे भरपूर जागा आहे. इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. दोन वेक्टर्स कसे रिप्रेझेंट केले असतील, कुणाच्या टर्म्स मध्ये, रेक्टँग्युलर कंपोनंटच्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट केले असतील. दॅट इज वेक्टर P इज इक्वल टू I cap Px प्लस J cap Py प्लस K cap Pz. बरोबर का. where I cap, J cap, K cap are unit vectors along x, y and z axis respectively and vector Q is equal to I cap Qx plus J cap Qy plus K cap Qz. then वेक्टर P डॉट वेक्टर Q. जर दोन वेक्टर्स कुठल्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट केले असतील,
यस रेक्टँग्युलर कंपोनंटच्या टर्म्समध्ये रिप्रेझेंट केले असतील तर त्या दोघांचा स्केलार प्रोडक्ट किती असतो? वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू काय करायचं बघा, दोघांच्या एक्स कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड म्हणजे एक्स कंपोनंट ह्याचा एक्स कंपोनंट प्लस वाय कंपोनंटचा प्रोडक्ट प्लस झेड कंपोनंटचा प्रोडक्ट आणि विषय संपला. हा तुमचा काय आला? स्केलार प्रोडक्ट आला दोन व्हेक्टरचा. समजलं का? समजलं पण ये कैसा आया? हे आलं कसं? बरोबर आहे. याचं प्रूफ आपल्याला बघायचं. बेसिकली हे जे लिहिलंय ना मी डायरेक्ट याचं प्रूफ बघायचं आहे आपल्याला. ओके, प्रूफ करायचं आहे आपल्याला. करूया. व्हेरी गुड. चला मग दोन वेक्टर्स आहेत माझ्याकडे, वेक्टर पी आय कॅप पी एक्स प्लस जे कॅप पी वाय प्लस के कॅप पी झेड. बरोबर. मग आता बघा इकडे नाव हे प्रूफ करायचं ह्याचं आपल्याला. प्रूफची स्पेलिंग काय मास्तर? प्रूफ असू द्या काहीतरी, स्पेलिंग नाही, भावनाओं को समजो. ओके, सो बघा वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू ओके बघा आय कॅप पी एक्स प्लस जे कॅप पी वाय प्लस के कॅप पी झेड. हा पहिला ब्रॅकेट डॉट, इथं डॉट आहे म्हणून तिथं पण डॉट घेतला. काय येणार बघा, आय कॅप क्यू एक्स प्लस जे कॅप क्यू वाय प्लस के कॅप पी झेड ब्रॅकेट क्लोज. अरे पी कुठनं आलं मास्तर काय करते काय कळतच नाही, कधी कधी बिघडल्या गत. पीच्या जागी क्यूच्या जागी पी असं कुठं असते वे? हे काय बरोबर आहे का? हे टू नाही झेड आहे बरं का. ॲक्च्युली मी तुमचं लक्ष ऐकणे हे बघत होतो, म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघत होतो लेक्चर बघत असताना. तुम्ही केअरफुली किती बघताय हे बघायचं असतं, चेक करायचं असतं, म्हणून मी काहीतरी चूक करत असतो. भावनाओं को समजो. ओके चला मग आता काय करायचं बघा, ह्याला सॉल्व करायचं. इसको सॉल्व करना है. क्या करना है इसको? अरे इसको सॉल्व करना है मतलब क्या करने का, या पी एक्सनी ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं प्लस जे कॅप पी वायनं पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करायचं प्लस के कॅप जे वायनं पूर्ण मल्टिप्लाय करायचं. 3 ब्रॅकेट येणार. पहिला ब्रॅकेट भरेल लांबलचक. ॲक्च्युली लांबलचक ब्रॅकेट येणार आहेत म्हणून मी इथं लिहितो. हे पी डॉट क्यू हे आहे असं इथं लिहिलं. लांबलचक ब्रॅकेट येणार आहेत म्हणून बरोबरच्या खाली बरोबर लिहिलेलं नाही आहे. ओके करा मल्टिप्लाय. आय कॅप पी एक्स डॉट आय कॅप क्यू एक्स. आय कॅपनं ह्याला मल्टिप्लाय केलं, आय कॅप पी एक्सनी ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस आय कॅप पी एक्सनी ह्याला मल्टिप्लाय करा पहिल्या ब्रॅकेटमध्ये. आय कॅप पी एक्सनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे आय कॅप पी एक्स डॉट जे कॅप क्यू वाय. बरोबर का? प्लस या आय कॅप पी एक्सनी ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे आय कॅप पी एक्स डॉट के कॅप क्यू झेड. कळलं का? बघा आय कॅप पी एक्सनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. पहिल्या ब्रॅकेटमध्ये हे आलं प्लस, जरा ब्रॅकेट बारका काढायचा मास्तर. हां आय कॅप नाही जे कॅप पी वाय. बघा आता ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करा. डॉट काय आय कॅप क्यू एक्स प्लस जे कॅप पी वाय डॉट जे कॅप क्यू वाय. बघा ह्यानं ह्याला मल्टिप्लाय केलं प्लस काय जे कॅप पी वाय डॉट के कॅप क्यू झेड. बरोबर का? ह्या प्रत्येक टर्म ह्या मधल्या टर्मनी ह्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केल्यानंतर हा ब्रॅकेट आला. समजलं का? बघा जे कॅप पी वाय डॉट आय कॅप क्यू एक्स जे कॅप पी वाय डॉट जे कॅप क्यू वाय प्लस जे कॅप पी वाय डॉट के कॅप क्यू झेड. इथपर्यंत समजलं का? ओके. आता शेवटच्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं, या टर्मनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं म्हणजे असं येईल का बघा के कॅप पी झेड डॉट आय कॅप क्यू एक्स प्लस के कॅप पी झेड डॉट जे कॅप क्यू वाय प्लस के कॅप पी झेड डॉट के कॅप क्यू झेड. समजलं का? रेलगाडी जुग रेलगाडी. समजलं का? रेल्वे समजली का? हे पहिला डब्बा, हे दुसरा डब्बा, हे तिसरा डब्बा. डब्या म्हणजे ब्रॅकेटचा अर्थ समजला का? ह्यानं प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, परत ह्यानं पण प्रत्येकानं मल्टिप्लाय केलं, ह्याला प्रत्येकानं म्हणजे याला थोडं सिम्प्लिफाय करूया. अभी देखो क्या करते हम. इधर ध्यान दो सब. पी डॉट क्यू इज इक्वल टू हे बघा आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स. हे बघा हे असं लिहिलं चालते का? हे आय कॅप डॉट आय कॅप अगोदर लिहिलं प्लस आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू वाय. बघा प्लस आय कॅप डॉट के कॅप
PX/QZ. अरे काय केलंय, फक्त सिक्वेन्स बदललाय ना. हे आय कॅप अगोदर लिहिलं, PX/QX नंतर लिहिलं, आय कॅप जे कॅप अगोदर लिहिलं, PX/QY नंतर लिहिलं, आय कॅप के कॅप अगोदर लिहिलं, PX/QZ नंतर लिहिलं. पुढं त्याचा यूज आहे कशासाठी केलं ते कळलं तुम्हाला. प्लस जे कॅप डॉट आय कॅप PY/QX प्लस जे कॅप डॉट जे कॅप PY/QY प्लस जे कॅप डॉट के कॅप PY/QZ. ओके, दुसरा डब्बा समजला का, म्हणजे दुसरी रेल्वे गाडी समजली का. प्लस बघा आता इथं काय येईल, के कॅप डॉट आय कॅप PZ/QX प्लस के कॅप डॉट जे कॅप PZ/QY प्लस के कॅप डॉट के कॅप PZ/QZ ब्रॅकेट क्लोज. बघा फक्त सिम्प्लिफाय करून सेपरेट लिहिलेलं आहे. आता मगाशी आपण 2 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले, ते मी इथं ब्ल्यू पेनने इथं लिहितो बघा. हिअर 2 कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेले, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. काय लिहिलं बघा, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. याद आहे क्या, स्पेशल केसेसमध्ये बघितलेलं का हे फर्स्ट वन. आणि दुसरं काय लिहिलेलं बघा, असं लिहिलं का, आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू किती, 0 लिहिलेलं का. अरे याद है क्या कुछ, हे बघितलेलं ना आपण मगाशी लिहिलेलं बघा कॅरेक्टरिस्टिकमध्ये. आता त्याचा वापर करूया बघा. आय कॅप डॉट आय कॅप किती 1, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये हे काय उरलं बघा, इथं 1 नाही लिहित मी आता, 1 लिहित नाही. ओके, 1 इंटू PX/QX प्लस आय कॅप डॉट जे कॅप किती 0, आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू 0. बघा इथं 0 पुट करा, 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे ही टर्म किती आली 0. प्लस आय कॅप डॉट के कॅप घ्या किंवा के कॅप डॉट आय कॅप घ्या, कम्युटेटिव्ह आहे, सिक्वेन्स बदलला तरी चालतो, काय पण करा. के कॅप डॉट आय कॅप किंवा आय कॅप डॉट के कॅप किती आहे 0, म्हणजे इथं पण 0 पुट केल्यावर 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे ही पण टर्म किती आली 0. प्लस पुढं बघा, जे कॅप डॉट आय कॅप डॉट जे कॅप 0 असेल तर जे कॅप डॉट आय कॅप पण 0 असेल का. हे बघा हे 0 असेल तर 0 इंटू एनिथिंग 0, म्हणजे ही पण टर्म किती आली 0. प्लस जे कॅप डॉट जे कॅप किती 1 इंटू PY/QY किती येणार PY/QY प्लस जे कॅप डॉट के कॅप किती आहे, जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 0, म्हणजे ही टर्म 0 असेल तर ही पूर्ण टर्म किती आली 0, म्हणजे तिसरी टर्म 0. आता रेल्वेचा डब्बा छोटा व्हायला लागला बघा आपला, एक पार्ट गळून पडायला लागलाय ना, म्हणजे एकेकाची व्हॅल्यू 0 व्हायला लागली आहे. प्लस तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा के कॅप डॉट आय कॅप किती 0, म्हणजे हे 0 असेल तर ही पूर्ण टर्म किती 0, म्हणजे 0. प्लस के जे कॅप डॉट के कॅप 0 आहे तर के कॅप डॉट जे कॅप पण किती असणार 0, म्हणजे ही 0 असेल तर ही पूर्ण टर्म किती आली 0, म्हणजे हे 0. प्लस के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1, मग इथं 1 पुट केल्यावर के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1 पुट केल्यावर 1 इंटू PZ/QZ. आता सगळ्या ब्रॅकेट मधले 0 घालवा, देअरफॉर असं येईल का, व्हेक्टर P डॉट वेक्टर Q इज इक्वल टू PX/QX प्लस PY/QY प्लस PZ/QZ. बघा ऊपर देखो ऊपर, तो पीछे तो देखो, तसं नाही, ऊपर को देखो. बघा हे अंडरलाईन केलेलं आणि हा बॉक्स बघा सेम आहे का, याचा अर्थ हे आपण काय केलं, प्रूफ केलं. समजलं का सगळ्यांना, समजलेलं आहेच. प्रत्येक टर्मनी मल्टिप्लाय केलं, हे ब्रॅकेट आला, आय कॅप जे कॅप के कॅप जे आहे ते सगळं वेगळं लिहिलं, प्रत्येकाच्या जागी त्या प्रॉपर्टीवर व्हॅल्यू पुट केलं आणि प्रूफ केलं. इथं लिहितो हेन्स हे मास्क आहे बरं का जोक्स पाठ, समजलं का.
मास्क घाला सगळ्यांनी, घराच्या बाहेर पडताना विदाऊट मास्क पडायचं नाही. ओके, सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, स्केलार प्रोडक्टचे सगळे प्रॉपर्टीज कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर शेवटचा कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचा आहे, त्याच्यावरच न्यूमेरिकल सोडवायचे आपल्याला. मग त्याच्यावर बेस्ड आपण काय करूया, एक न्यूमेरिकल सोडूया. इथं क्वेश्चन लिहिलाय बघा. काय क्वेश्चन आहे? फाइंड स्केलार प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. वेक्टर V1 दिलाय, वेक्टर आहे V2 दिलाय. बघा सोल्युशन बघा. वेक्टर V1 इज इक्वल टू किती आहे बघा, I कॅप प्लस 2J कॅप प्लस 3K कॅप, हा V1 आहे. आणि V2 किती आहे बघा, 3I कॅप प्लस 4J कॅप मायनस 5K कॅप. ओके, मग त्या मगाशी कम्पेअर केलं तर आपल्याला सॉल्व्ह करता येईल. मग आपला प्रोडक्ट काय असेल बघा, वेक्टर V1 डॉट वेक्टर. स्केलार प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट काढायचं आहे. रेक्टँग्युलर कंपोनेंटमध्ये दिले असतील तर बघा, याचा कोइफिशियंट 1 आहे बरोबर, 1 इंटू ह्याचा कोइफिशियंट x कोइफिशियंट 3. असंच करतो ना, पहिल्याचा आय कॅपचा कोइफिशियंट प्लस इंटू दुसऱ्याचा आय कॅपचा कोइफिशियंट प्लस पहिल्याचा जे कॅपचा कोइफिशियंट प्लस दुसऱ्याच्या जे कॅपचा कोइफिशियंट पहिल्याचा जे कॅपचा कोइफिशियंट इंटू दुसऱ्याच्या जे कॅपचा कोइफिशियंट प्लस तिसऱ्याच्या पहिल्याच्या के कॅपचा कोइफिशियंट इंटू दुसऱ्याच्या के कॅपचा कोइफिशियंट. मला काय सांगायचं कळलं ना, पॉईंट लक्षात घ्या. इथं याचा कोइफिशियंट 1 आहे, 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 4 प्लस 3 इंटू मायनस 5 बरोबर का. बघा 3 प्लस 8 बरोबर का, मायनस येईल ना का प्लस येईल, काय ते चुकतंय, थांबा. काहीतरी व्हॅल्यू घेताना चुकली आपली. थांबा 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 थांबा, सोपा आहे एकदम, उगाच कन्फ्युजन नको. बरोबर आहे, चला व्हॅल्यू बरोबर आहे, मला थोडं कन्फ्युजन झालं. बरोबर, ठीक आहे. चला, हे 3 4 2 जा 8 मायनस 5 3 जा 15 येईल का. सो बघा हे किती येणार, 8 आणि 3 11, 11 मायनस 15. सो युअर आन्सर विल बी -4. कळलं, सिम्पल आहे एकदम. एक्स कोइफिशियंटचे मल्टिप्लिकेशन प्लस वाय कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन प्लस झेड कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन आणि विषय संपला. म्हणजे आय कॅपच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन प्लस जे कॅपच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन प्लस के कॅपच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं, विषय संपला. अजून एखादं घेऊया का. बरं चला घेऊया, सोल्युशनमध्ये आहे का. एखादं मी मनानच सांगतो. 2 व्हेक्टर्स दिलेत बघा, इथं लिहूया बघा. आता मी डायरेक्ट व्हॅल्यूज लिहितो व्हेक्टरच्या. व्हेक्टर ए इज इक्वल टू 2I कॅप प्लस 3J कॅप प्लस 6K कॅप आणि व्हेक्टर बी इज इक्वल टू किती येईल बरं. समजा व्हेक्टर बी इज इक्वल टू घेतलं 3I कॅप मायनस 6J कॅप प्लस 2K कॅप. फाइंड A डॉट बी. चला सोडवा, सगळ्यांनी सोडवा. सोडवणार, सोडवा, व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा. मी इकडं सोल्युशन लिहितो तोपर्यंत. A डॉट बी इज इक्वल टू काय येईल बघा, 2 इंटू 3, सोपा आहे ना, 2 इंटू 3 प्लस 3 इंटू मायनस 6 प्लस 6 इंटू 2 बरोबर, 6 मायनस 18 बरोबर का, मायनस 18च येईल का, प्लस 12 बरोबर. बघा 6 प्लस 12 प्लस 18 मायनस 18, आन्सर विल बी 0. संपला विषय. आला लक्षात, डॉट प्रोडक्ट किती आला, 0. कळलं सगळ्यांना. आता कुठल्या पण व्हॅल्यूज घ्या आय कॅप जे कॅप के कॅपच्या टर्म्समध्ये आणि त्याचा काय काढू शकता तुम्ही, डॉट प्रोडक्ट काढू शकता. सोपं आहे, समजलं सगळ्यांना. दॅट्स ऑल अबाउट स्केलर प्रोडक्ट. याच्या पुढचा पॉईंट आहे व्हेक्टर प्रोडक्ट, तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. यात कोणाला काही डाऊट वाटला, यात कोणाला काही अडचण वाटली तर डायरेक्टली मला विचारा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.